डोंबिवलीमधल्या MIDC 2 मध्ये भीषण स्फोट झाला। यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय, 35 ते 40 जण जखमी झालेत। या स्फोटामुळे डोंबिवली संपूर्ण हादरली आहे। डोंबिवली MIDC फेज 2 सोनारपाडा या ठिकाणी अमुदान केमिकल कंपनीमध्ये रिएक्टर ब्लास्ट झालाय, त्यामुळे भीषण आग या ठिकाणी लागली। 3 कंपन्या आगीच्या विळख्यात सापडल्या। मेहता पेंट, KGN केमिकल, सप्तवर्ण हुंडाई शोरूमला आगीची झळ बसली आहे। अग्निशमन दलासह SDRF आणि TDRF टीमकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। डोंबिवलीमध्ये आगडोंब बघायला मिळालेला आहे। स्फोटात 8 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर हा आकडा वाढतच चालला असल्याचं आपण पाहतोय। सुरुवातीला 2 जणांच्या मृत्यूची बातमी समोर आलेली होती, मात्र आता हा आकडा वाढलाय आणि 8 जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय। या संपूर्ण स्फोटातून या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न शर्थीने केले जात आहेत। आतापर्यंत जखमींचा आकडा 64 वरती पोहोचलेला आहे। संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले असल्याचं आपण पाहतोय। 64 जण जखमी आहेत। डोंबिवली ब्लास्ट मध्ये कॅज्युअलिटी झालेली आहे आणि तिथे आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। तिथे खासदार स्वतः आहेत, कलेक्टर आहे, सगळी टीम आहे आणि तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। कंपन्या अगोदर आल्यानंतर वसाहती झाल्या, ब्लास्ट होऊ शकतात, अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ MIDC मध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतोय। आता नेमकं कारण काय होतं, काय व्हायोलेशन होतं का, या संदर्भात देखील माहिती घेतली जाईल आणि समजा जर काही व्हायोलेशन असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारचं व्हायोलेशन अन्य कुठे असू नये याची देखील पडताळणी केली जाईल। असं एका दिवसामध्ये MIDCच्या कंपन्या बाहेर काढता येत नाहीत। आता नवीन MIDCs तयार करतोय, नवीन कंपन्याजला त्या ठिकाणी आपण देतोय, काही सेफ्टीचं काम देखील चाललेलं आहे, पण इंडस्ट्रीज काही एका दिवसात बंद करता येत नाही।